शक्यतो शेवटी जर विचारले तर ते अतिशय चांगलं होईल, जेणेकरून मला त्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे देता येतील. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण हा जो काही विषय आहे बिझनेस मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स, तर या विषयाच्या सिलेबसच्या संदर्भात थोडीशी माहिती घेऊया. म्हणजे किती प्रकरणं आपल्याला अभ्यासायचेत तर हे आपणास कळेल. या ठिकाणी हा जो काही सिलेबस आहे तर तो तुमच्या समोर या ठिकाणी दिसतोय. या सिलेबसमध्ये आपल्यास एकूण 4 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सिलेबस जो आहे तर तो थोडक्यात प्रकरणांची नावं सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, या ठिकाणी तुम्हाला आता व्यवस्थितपणे सिलेबस दिसत असेल. ओके, इथे माझ्या बाजूला सिलेबस दिसतोय. त्यामधला प्रकरण क्रमांक 1 इंटरेस्ट अँड ॲन्युटी. म्हणजे यामध्ये 2 भाग आपण केले होते, इंटरेस्ट अँड ॲन्युटी. तर या इंटरेस्ट अँड ॲन्युटीमध्ये म्हणजे जेव्हा आपण या प्रकरणांचा अभ्यास केला होता तर तेव्हा इंटरेस्ट हा जो काही चॅप्टर आहे तर यामध्ये आपण 2 भाग केले होते. पहिला होता इंटरेस्ट आणि दुसरा होता ॲन्युटी. म्हणजे इंटरेस्टमध्ये सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, नॉमिनल इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट. त्यानंतर याच्यामध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये वेगवेगळे त्याचे जे काही प्रकार आहेत, कंपाऊंडेड, हाफ इयरली, क्वार्टरली, मंथली, असे एक्झाम्पल पाहिले होते. त्यानंतर दुसरा जो काही पार्ट आहे तर त्याच्यामध्ये ॲन्युटी हा भाग आपण अभ्यासलेला होता. ॲन्युटीमध्ये ॲन्युटीचे प्रकार आपण अभ्यासले होते आणि त्यानंतर त्यामध्ये EMI यावरील काही उदाहरणांचा आपण अभ्यास केलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सिंपल इंटरेस्टमध्ये सिंपल इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, इकडे लक्ष द्या. मी या ठिकाणी थोडंसं रायटिंग करतोय. सिंपल इंटरेस्ट, त्यानंतर सिंपल इंटरेस्टमध्ये असणारी जी काही अमाऊंट आहे ती कशी कॅल्क्युलेट करायची. त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच CI, त्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्टमध्ये अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करायची या संदर्भातील आपण फॉर्म्युले अभ्यासलेले आहेत. त्यानंतर आपण अभ्यासलो होतो की EMI मध्ये 2 प्रकार आहेत, पण आपण जो EMI विथ रिड्युसिंग बॅलन्स हा आपण अभ्यासलेला आहे. यावरती आपल्याला सर्वसाधारणपणे परीक्षेला प्रश्न विचारले जातात, त्यामुळे याचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही सिंपल इंटरेस्ट, त्याची अमाऊंट, कंपाऊंड इंटरेस्ट आणि त्याची अमाऊंट, त्यानंतर EMI, तर या सर्वांचे फॉर्म्युले व्यवस्थितपणे पाठ करून ठेवायचेत, लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर प्रॅक्टिस करताना त्यावरील वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण अभ्यासली होते. सो यू शुड हॅव टू मेक प्रॅक्टिस to solve the examples on all these points, that is simple interest and amount, compound interest and amount in compound interest. Then there are some variations to calculate compound interest. So compound interest compounded yearly, compounded quarterly, compounded half yearly and compounded monthly. या 4 जे काही प्रकार आहेत कंपाऊंड इंटरेस्टचे, तर त्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर EMI मध्ये तुम्हाला EMI जो आहे तर तो रिड्युसिंग बॅलन्स मेथड या प्रकारचा भरपूर वेळा विचारला गेलेला आहे मागील परीक्षेला. तर आता ही EMI वरती तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यासाठी EMI जो आहे तर तो मंथली रिडक्शन, EMI जो आहे तर तो मंथली रिडक्शनचा बऱ्याच वेळेला विचारला गेलेला आहे. तर त्याचाही तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा. म्हणजे इथे पहिलं जे काही प्रकरण आहे तर त्याचा सिलेबस या पद्धतीने आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर युनिट नंबर 2
shares and mutual fund, again there are two parts in this chapter. The first part is shares and dividend and second part is mutual fund. याच्यामध्ये दोन भाग आहेत. पहिला जो काही भाग आपण अभ्यासलेला आहे तर तो शेअर्स आणि त्याच्या संदर्भातील जो काही डिव्हिडंड आहे म्हणजे शेअर्स अँड डिव्हिडंड शेअर्स मग त्याच्या संदर्भात असणाऱ्या ज्या काही कन्सेप्ट असतील तर त्या कन्सेप्ट या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. मग त्याच्यामध्ये फेस व्हॅल्यू असेल, मार्केट व्हॅल्यू असेल, डिव्हिडंड असेल, डिस्काउंट असेल, कमिशन असेल, ब्रोकरेज असेल, देन टाइप्स ऑफ शेअर्स, शेअर्सचे जे काही प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये आपण जनरली दोन प्रकार मुख्यत्वे तीन प्रकार पाहिले होते. इक्विटी शेअर्स असेल, प्रेफरन्स शेअर्समध्ये क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स असेल, नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स असतील, त्याचे एक्झाम्पल्स असतील. त्यानंतर बोनस शेअर्स. मग बोनस शेअर्स कसे दिले जातात, बोनस शेअर्सवरती सुद्धा तुम्हाला शॉर्ट नोट किंवा थेरी क्वेश्चन जो आहे तर तो विचारला जाऊ शकतो. फंड ही जी काही कन्सेप्ट आहे तर ती कन्सेप्ट त्या ठिकाणी विचारली जाऊ शकते. काय म्युच्युअल ॲसेट व्हॅल्यू, एंट्री लोड, एक्झिट लोड, त्यानंतर ॲव्हरेज प्राइस, बेनिफिट्स ऑफ इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या कोणकोणत्या प्रकारचे बेनिफिट्स आहेत. त्याच्यानंतर SIP म्हणजे जो काही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आपण म्हणतो. मग SIP म्हणजे काय आणि त्याच्यावरती असणारे काही प्रॉब्लेम्स. जनरली याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट कॅल्क्युलेट करायला विचारला जाऊ शकतो किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅन आपण म्हणतो. मग SIP म्हणजे काय आणि त्याच्यावरती असणारे काही प्रॉब्लेम्स. जनरली याच्यामध्ये तुम्हाला ओके म्हणजे हे पहिले दोन चॅप्टर झाले, इंटरेस्ट अँड अॅन्युटी, त्यानंतर शेअर्स अँड म्युच्युअल फंड आणि त्यानंतर तिसरा चॅप्टर जो आहे तर तो हा पूर्णपणे थेरी बेस आहे. पॉप्युलेशन अँड सॅम्पल याच्यावरती पूर्णपणे थेरी विचारली जाते. मग याच्यामध्ये पण दोन पार्ट आहेत. पहिला पार्ट जो आहे तर तो यामध्ये पॉप्युलेशन सॉरी पहिला पार्ट जो आहे किंवा पहिला भाग जो आहे तर तो आहे स्टॅटिस्टिक्स. ओके पहिला पार्ट जो आहे तर तो आहे स्टॅटिस्टिक्स. त्याच्यामध्ये व्हॉट डू यू मीन बाय स्टॅटिस्टिक्स, सो डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स, देन स्कोप ऑफ स्टॅटिस्टिक्स इन व्हेरियस फील्ड, सो स्कोप ऑफ स्टॅटिस्टिक्स इन इकॉनॉमिक्स, स्कोप ऑफ स्टॅटिस्टिक्स इन मॅनेजमेंट शकतील. त्यानंतर नेक्स्ट पार्ट सेकंड पार्ट इज द कन्सेप्ट ऑफ पॉप्युलेशन अँड सॅम्पल. कन्सेप्ट ऑफ पॉप्युलेशन अँड सॅम्पल. मग पॉप्युलेशन अँड सॅम्पल म्हणजे काय तर त्याची जी कन्सेप्ट आहे तर ती कन्सेप्ट या ठिकाणी विचारली जाऊ शकते. मग कन्सेप्ट मध्ये काय आहे, कन्सेप्ट मध्ये काय काय आहे तर व्हॉट डू यू मीन बाय सॅम्पल, व्हॉट डू यू मीन बाय पॉप्युलेशन. सो
इम्पॉर्टंट कन्सेप्ट रिलेटेड टू द सॅम्पल्स. मग सॅम्पल्सचे रिलेटेड काही कन्सेप्ट आहेत. मग त्याच्यामध्ये सॅम्पलिंग फ्रेम आहे, सॅम्पलिंग युनिट आहे, रॉ डेटा आहे, बरोबर, किंवा सेन्सस आहे. आता याच्यामध्ये मेथड्स ऑफ कलेक्शन ऑफ डेटा. डेटा कसा कलेक्ट केला जातो? सो डेटा विल बी कलेक्टेड बाय टू मेथड्स, दॅट इज सेन्सस मेथड अँड सॅम्पलिंग मेथड. मग याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ सॅम्पलिंग ओव्हर सेन्सस, म्हणजे सॅम्पलिंग मेथड वापरण्याचे काय फायदे आहेत, तर हे सुद्धा या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर डेटा कलेक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत की ज्याच्यामध्ये मेथड्स ऑफ रॅन्डम सॅम्पलिंग. 3 मेथड सगळ्यात महत्वाच्या आहेत. सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट, सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट, स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग. आता ह्या ज्या काही 3 मेथड आहेत, तर या 3 मेथडचं फक्त आपल्याला काय विचारलं जातं, तर प्रोसिजर विचारली जाते. म्हणजे फक्त थेरी पार्ट जो आहे तर तो विचारला जातो. हा जो काही थर्ड चॅप्टर आहे, तर या थर्ड चॅप्टरचा फक्त थेरी पार्ट आपल्याला परीक्षेला विचारलेला आहे. तर त्यासाठी याच्या ज्या काही नोट्स आहेत, तर मी पॉप्युलेशन अँड सॅम्पल या चॅप्टरच्या गुगल क्लासरूम वरती तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत. जर तुमच्याकडे त्या नसतील तर त्या तुम्ही गुगल क्लासरूम वरती गेल्यानंतर वरती ज्या 3 टॅब असतात, तर त्यापैकी क्लास वर्क जी काही टॅब आहे, तर ती टॅब काय करायची, क्लास वर्क, त्या क्लास वर्कच्या टॅब वरती गेल्यानंतर गुगल क्लासरूमला क्लास वर्कच्या टॅब मध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स हा सब्जेक्ट दिसेल आणि त्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही जर सर्च केलं तर ऑटोमॅटिकली काय होईल, तुम्हाला बिझनेस मॅथमॅटिक्सच्या नोट्स ज्या आहेत तर त्या दिसतील आणि त्याच्यामध्ये पॉप्युलेशन अँड सॅम्पल ह्या ज्या काही नोट्स आहेत तर त्या लगेच तुम्हाला दिसू शकतील. म्हणजे जे काही विद्यार्थी बॅकलॉगचे असतील तर त्यांना सुद्धा या ज्या काही नोट्स आहेत तर त्या तात्काळ तिथे तुम्हाला पाहायला मिळू शकतील. ओके. हा हा एकदा सिलेबस थोडासा तुम्ही ओव्हरलुक करा. हा आहे चॅप्टर नंबर 3, पॉप्युलेशन अँड सॅम्पल. Okay, so let us see the format and structure of assessment. आता assessment साठीचं जे काही स्ट्रक्चर आहे तर ते स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवतो. इंटरनल असेसमेंट जे आहे तर ते आपलं 15 मार्क्सचं आहे. त्याचं ऑलरेडी इव्हॅल्युएशन झालेलं आहे. म्हणजे इंटरनल एक्झाम जी झालेली आहे तर त्या एक्झामच्या मार्क्सचं कन्व्हर्जन म्हणजे तुमच्या असाइनमेंट आणि इंटरनल एक्झामिनेशन तर त्याचं कन्व्हर्जन 15 मार्क्स मध्ये होईल. पण जे काही 35 मार्क्सची एक्झाम आहे म्हणजे ही एक्सटर्नल इव्हॅल्युएशन 35 मार्क्स, तर ही जी एक्झाम आहे तर ती आता होणार आहे तुमची 20-21 तारखेला, बरोबर. तर हे जे काही 35 मार्क्सचं जे काही क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे तर तो मी तुम्हाला आता थोडक्यात दाखवतो. म्हणजे तुम्हाला एक जनरल आयडिया येईल की कशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन पेपर जो आहे तर तो असणार आहे. ओके. आता इथे तुम्हाला एक्सटर्नल इव्हॅल्युएशन जे आहे तर त्या एक्सटर्नल इव्हॅल्युएशनचा स्ट्रक्चर तुम्हाला समोर दिसतंय. अगदी सिंपल स्ट्रक्चर आहे. अगदी सिंपल स्ट्रक्चर आहे पहा. एकूण तुम्हाला 35 मार्काचा क्वेश्चन पेपर असणार आहे. वेळ तुम्हाला 2 तासांचा मिळेल. क्वेश्चन नंबर 1 जो आहे तर तो ऑब्जेक्टिव्ह टाईपचा क्वेश्चन आहे.
Question number 1 is objective type question. So there are 7 questions. Out of that you have to attempt any 5. 7 प्रश्न विचारले जातील. 7 पैकी कोणतेही 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आणि एकूण मार्क्स आहेत 5 मार्क्स. सो टोटल मार्क्स 5. सो each question carry 1 मार्क. प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, याच्यामध्ये एकूण तुम्हाला 5 सब क्वेश्चन्स विचारले जातील. त्यापैकी तुम्हाला 3 सोडवायचे, कोणतेही 3. याच्यामध्ये सम्स असणार आहेत. सम्स म्हणजे प्रॉब्लेम्स असणार आहेत आणि तुम्हाला ते प्रॉब्लेम्स काय करायचे, सॉल्व्ह करायचे. प्रॉब्लेम्स काय करायचे, सॉल्व्ह करायचे. आता हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करताना म्हणजे याच्यामध्ये 5 प्रश्न जे असतील तर त्या 5 पैकी एक प्रश्न जो आहे तर तो थिअरी असेल. म्हणजे तुम्हाला हे जे काही 5 प्रॉब्लेम विचारले जातील त्यातला एक प्रश्न जो आहे तर तो थिअरी प्रश्न असणार आहे. मग थिअरी प्रश्न कसा असू शकतो, डिफाइन द टर्म. मग शेअर्स अँड डिव्हिडंड. मग शेअर्स साठी 2.5 marks and for dividend 2.5 marks. So you have to write the answer in a paragraph. So you should have to write the definition of shares with a simple example. You should have to write the definition of and give a simple example. म्हणजे काय करायचंय, थिअरी प्रश्नामध्ये तुम्हाला त्याची व्याख्या लिहायची आणि व्याख्या लिहून त्याचं एखादं सुंदर असं उदाहरण त्या ठिकाणी स्पष्टीकरण त्याचं द्यायचं आहे. म्हणजे एक डेफिनेशन किंवा एक कन्सेप्ट जी आहे तर ती 2.5 मार्क्स म्हणजे 2.5 मार्कांसाठी ती असणार आहे. ओके, असे 5 प्रश्न असतील. 5 पैकी तुम्हाला काय करायचे, 3 प्रश्नांची उत्तरं कमीत कमी द्यायची आहेत. सेम आता इथे एक प्रश्न जो आहे तर तो 5 मार्कांसाठी असेल, म्हणजेच एकूण 15 मार्क होतील. सेम स्ट्रक्चर आहे इथे पण. एकूण 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, त्यापैकी 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. त्यामध्ये एक प्रश्न जो आहे तर तो थिअरीचा असेल. एका प्रश्नासाठी 5 मार्क असतील, म्हणजे असे 15 मार्क. म्हणजे 15 आणि 15 30 आणि हे 5 35 असे एकूण 35 मार्कांचा हा क्वेश्चन पेपर आहे. म्हणजे इथे तुम्हाला 35 मार्कांचं जे काही आन्सर्स आहेत तर ते लिहिणं अपेक्षित आहे. इथे 40% ला पासिंग आहे. म्हणजे तुम्हाला इथे पास होण्यासाठी 40% मार्क मिळवावे लागतील. मग हे जे काही 40% मार्क्स आहेत तर याच्यामध्ये 35 चे जर 40% गेले तर 14 मार्क्स जे आहेत तर ते तुम्हाला पासिंग साठी याच्यामध्ये लागणार आहे. ओके. एकच मिनिट, तुम्हाला हे मी रब करतो. मला वाटतं ऑलरेडी मी इथे तुम्हाला स्क्रीनशॉट जो आहे तर तो काढला, स्क्रीनशॉट तुमच्या गुगल क्लासरूम वरती पाठवलेला आहे. जर गरज असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा काही आवश्यकता नाहीये. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर. हे तुम्हाला सिलेबस मी थोडक्यात सांगितलंय. त्यानंतर त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर म्हणजेच क्वेश्चन पेपरचा जो काही पॅटर्न आहे तर तो तुम्हाला सांगितलेला आहे. अगदी साधा आणि सोपा पॅटर्न आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या क्वेश्चन साठी तुम्हाला थोडासा डीप स्टडी करायला लागेल. सगळ्या ज्या काही डेफिनेशन्स असतील किंवा जे काही मीनिंग डेफिनेशन किंवा कन्सेप्ट आहेत तर त्या व्यवस्थितपणे वाचायला लागतील. आणि ज्या काही तुम्हाला क्वेश्चन्स आहेत किंवा प्रॉब्लेम्स जे विचारणार आहेत, ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे फॉर्म्युले तुमच्या लक्षात असले पाहिजेत. त्याच्याबरोबर त्याचं जे काही प्रॅक्टिस आहे तर ती प्रॅक्टिस पण करणं तेवढंच महत्वाचं आहे. जर तुमची प्रॅक्टिस नसेल तर कमी वेळेमध्ये तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार नाही. तर हे एक्झाम्पल चांगल्यापैकी जर तुम्हाला व्यवस्थितपणे सॉल्व्ह करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला तुमची प्रॅक्टिस जी आहे तर ती असणं खूप गरजेचं आहे. आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे जाऊया, की तुमचा जो काही हा सिलेबस आहे तर याच्यामध्ये महत्वाचे जे काही प्रश्न आहेत किंवा इतर जे काही याच्या अगोदर झालेल्या ज्या काही परीक्षा आहेत तर त्या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न जास्तीत जास्त वेळा विचारले गेलेले आहेत
तर ते थोडंसं आपण ओव्हरलुक करूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना त्याचा थोडासा फायदा होईल. आणि एक अभ्यास करताना तुम्हाला एक स्ट्रक्चर्ड म्हणजे थोडक्यात व्यवस्थितपणे जो आहे तर तो अभ्यास करता येईल. आता इथे मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये काय फाईल येत नाही. ठीक. हा, याच फाईल मध्ये मी तुम्हाला लास्टला जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणता येईल किंवा कशावरती मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात तर ते थोडक्यात. ओके. एकच मिनिट हा. थोडस काहीतरी. हा, फक्त मी ते ठीक आहे, काही हरकत नाही. साईज फक्त मोठं करून. इकडे लक्ष द्या आता. अतिशय महत्वाचं आहे की तुम्हाला कोणते प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात आणि कशा पद्धतीने त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची. तर ते थोडस मी हा, काय हरकत नाही. ठीक आहे. आता पहा की जर आपण पहिल्या चॅप्टरचा विचार केला म्हणजेच इंटरेस्ट अँड ॲन्युटी, त्याच्यामध्ये सिंपल इंटरेस्ट वरती एक्झाम्पल असतं. सिंपल इंटरेस्ट मध्ये तुम्हाला सिंपल इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टची अमाऊंट जी आहे तर ती कॅल्क्युलेट करायला विचारली जाते. त्याचा प्रश्न जो आहे तर तो व्यवस्थितपणे समजावून घ्यायचा आहे. सिंपल इंटरेस्ट हा कधी कधी सरळ सरळ प्रश्न विचारलेला असतो किंवा यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळेला तुमचा जो काही पिरियड आहे, टाइम पिरियड, तो इन मंथ्स मध्ये दिलेला असेल किंवा इन डेज मध्ये दिलेला असेल तर तिथे तुम्हाला वर्किंग नोट करावी लागते. मग सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PRN असा सिंपल आणि साधा फॉर्म्युला आहे. त्यानंतर अमाऊंट, मग अमाऊंट इज इक्वल टू तो फॉर्म्युला काय होतो, चेंज होतो. नंतर आहे कंपाऊंड इंटरेस्ट. आता कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये कंपाऊंड इंटरेस्ट पण कंपाऊंडेड इयरली, बरोबर. नंतर हाफ इयरली, क्वार्टरली आणि मंथली असा असू शकतो, बरोबर. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टचा जरी फॉर्म्युला असेल तरी कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये कंपाऊंड इंटरेस्ट इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली, मंथली असा वेगवेगळा विचारला जाऊ शकतो. तर त्यासाठी कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला व्यवस्थितपणे पहा कशा पद्धतीने आपल्याला तो रिअरेंज करावा लागतो. नंतर अमाऊंट, अमाऊंट इन कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये पण काय असते, अमाऊंटचा फॉर्म्युला. कधी कधी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, फाइंड द अमाऊंट ऑन काय असेल ते अमाऊंट ऑन रुपीज डॅश 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 कंपाऊंडेड हाफ इयरली किंवा कंपाऊंडेड क्वार्टरली. म्हणजे इथे तुम्हाला अमाऊंटचा फॉर्म्युला जो आहे तर तो वापरणं गरजेचं आहे, पण कोणता, कंपाऊंड इंटरेस्ट मधला, बरोबर. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पी विचारला जाऊ शकतो. नंतर तुम्हाला इथे रेट ऑफ इंटरेस्ट विचारला जाऊ शकतो. तुम्हाला एन विचारला जाऊ शकतो, बरोबर. तर त्यासाठी काय करायचं की हाच फॉर्म्युला आपण कशा पद्धतीने रिअरेंज करून काय करू शकतो ते सॉल्व्ह करू शकतो, यावरती थोडस लक्ष द्यायचं. ओके. आता याच्यामध्ये आणखी भरपूर आहे की कंपाऊंड इंटरेस्ट इन nth इयर, बरोबर. nth इयर,
असा पण आहे. हे कधी कधी विचारलं जातं, नेहमीच विचारलं जातं असं नाही. पण कंपाऊंड इंटरेस्ट इन nth इयर कधी कधी विचारलं जाऊ शकतं. याच्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये अमाऊंटचा फॉर्म्युला, तर हे महत्वाचं आहे. कंपाऊंड इंटरेस्ट इन nth इयर हे पण आहे. किंवा इथे आपल्याला ग्रोथ अँड डिके, प्रॉब्लेम्स ऑन ग्रोथ अँड डिके, त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो. पण हे कधी कधी, बरोबर, कंपाऊंड इंटरेस्ट इन nth इयर जो आहे तर तो कधी कधी विचारला जातो. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. हा, आता आपल्याकडे काही जास्त वेळ नाहीये, पण कमी वेळेमध्ये आपल्याला जे महत्वाचं आहे तर तेवढं मी सांगतो. नंतर ईएमआय. आता ईएमआय जो आहे तर तो ईएमआय कॅल्क्युलेट करताना, ईएमआय जो आहे तर तो रिड्युसिंग बॅलन्स मेथड जो आहे, किंवा त्याला आपण मंथली रिडक्शन म्हणतो. काय? मंथली. जनरली काय होतं पहा, की ईएमआय जो आहे तर तो रिड्युसिंग बॅलन्स मेथडने विचारला जातो. याच्यामध्ये दोन मेथड आहेत. एक आहे फ्लॅट इंटरेस्ट रेट आणि दुसरी आहे रिड्युसिंग बॅलन्स मेथड. रिड्युसिंग बॅलन्स मेथडचाच प्रॉब्लेम जनरली विचारला जातो. मग याच्यामध्ये जो काही फॉर्म्युला आहे पीव्ही इज इक्वल टू ईएमआय अपॉन आय, तर तो पूर्ण जो काही फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. मग मंथली रिडक्शन असेल तर त्याच्यामध्ये एच ची व्हॅल्यू किती आहे, किंवा आर ची व्हॅल्यू किती घ्यायची, एन ची व्हॅल्यू किती घ्यायची, तर ती वर्किंग नोट तुम्हाला करावी लागेल. जर मंथली रिडक्शन असेल तर एच इज इक्वल टू काय घेतो आपण, 1 घेतो. हे लक्षात ठेवा. ओके. तर तो फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. त्यानुसार तुम्हाला काय करायचंय त्याच्यावरती अभ्यास करायचा. ओके. त्यानंतर आपण जाऊया आता पुढे पुढच्या पार्टकडे. याच्यामध्ये एन्युटी. आता एन्युटी जे आहे तर त्या एन्युटी मध्ये एन्युटी, परपिट्युटी, त्याचे जे काही फॉर्म्युला आहेत तर ते फॉर्म्युला याच्यामध्ये जनरली तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स त्याच्यावरती विचारले जातात. एनएव्ही कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हे एनएव्हीचा जो काही फॉर्म्युला आहे किंवा एनएव्हीचे जे काही एक्झाम्पल आहेत तर त्याची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारची करून ठेवा. एनएव्ही वरती एखादं एक्झाम्पल 100% विचारलं जातं. बाकी एन्युटी असेल, परपिट्युटी असेल, त्यानंतर इमिडिएट एन्युटी असेल, एन्युटी ड्यू असेल, तर अशा वेगवेगळ्या ज्या काही कन्सेप्ट आहेत तर त्या कन्सेप्ट तुम्हाला थेरी क्वेश्चन मध्ये विचारल्या जाऊ शकतील. ओके. आता आपण जाऊया पुढच्या चॅप्टरकडे. सेकंड चॅप्टर, शेअर्स अँड म्युच्युअल फंड. त्यामधला पहिला जो काही पार्ट आहे तर तो आहे शेअर्स. आता शेअर्स मध्ये काय काय विचारलं जातं, तर इथे तुम्हाला प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारला जाईल. प्रॉफिट ऑर लॉस, म्हणजे जी काही इन्व्हेस्टमेंट असेल तर त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये प्रॉफिट झालाय की लॉस झालाय कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. ओके. त्याच्यानंतर काय, की डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायला विचारला जाऊ शकतो, किंवा टोटल इन्कम विचारला जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, किंवा त्याच्यामध्ये रेट ऑफ रिटर्न हा विचारला जाऊ शकतो. इकडे लक्ष द्या. हा बेसिक क्वेश्चन आहे. बेसिक क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस किंवा डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायला विचारला जाऊ शकतो, किंवा टोटल इन्कम कॅल्क्युलेट करायला जाऊ शकतो, किंवा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा रेट ऑफ रिटर्न म्हणजे त्याचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायला विचारलं जाऊ शकेल, की एखाद्या व्यक्तीने काय इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि मग त्याला काय फायदा झाला. नंतर दुसरा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचं, विच इज द बेटर इन्व्हेस्टमेंट. विच इज द बेटर इन्व्हेस्टमेंट किंवा विच इन्व्हेस्टमेंट इज मोर प्रॉफिटेबल. दोन प्रकारचे इन्व्हेस्टमेंट दिलेले असतील. दोन पैकी कोणती इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल आहे, कोणती इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल आहे, तर हे विचारलं जाऊ शकतं. मग त्यासाठी काय करतो आपण, त्याच्या दोन्हींचा रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करतो, तो कम्पेअर करतो आणि त्याच्यावरनं डिसिजन घेतो की कोणती इन्व्हेस्टमेंट बेटर आहे. ज्याचा रेट ऑफ रिटर्न जास्त असेल तर ती इन्व्हेस्टमेंट काय आहे, बेटर इन्व्हेस्टमेंट आहे. ज्याचा रेट ऑफ रिटर्न जास्त आहे
ती इन्व्हेस्टमेंट मोर प्रॉफिटेबल आहे. बरोबर, म्हणजे दोन कंपन्यांचे शेअर्स दिलेले असतील तर त्याचं कंपॅरिझन करायला याच्यामध्ये सांगितलं जातं. म्हणजे असाही प्रश्न जो आहे तर तो विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट. हा, ओके. त्यानंतर कधी कधी एखादा प्रश्न जो आहे तर तो कॅपिटल स्ट्रक्चर कॅपिटल स्ट्रक्चर वरती विचारला जाऊ शकतो. कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे काय? तर एखाद्या कंपनीचं कॅपिटल स्ट्रक्चर दिलेलं असतं. सो कॅपिटल ऑफ द कंपनी कन्सिस्ट ऑफ डॅश 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 प्रेफरन्स शेअर्स डॅश 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 इक्विटी शेअर्स अँड द रेट ऑफ डिव्हिडंड इज डॅश 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 लाईक दिस. म्हणजे तुम्हाला एखाद्या कंपनीचं कॅपिटल स्ट्रक्चर दिलेलं असतं आणि त्याच्यावरनं तुम्हाला डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. बरोबर, आणि मग डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करताना कधी कधी तुम्हाला इक्विटी शेअर्स वरती जो काही डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करणार आहे तर त्याचा रेट विचारला जाऊ शकतो किंवा किती डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करायचं ते विचारलं जाऊ शकतं. सो सिमिलर एक्झाम्पल वी ऑलरेडी सॉल्व इन द क्लासरूम मध्ये आपण सेम एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे कॅपिटल स्ट्रक्चर वरती. ओके. याच्यामध्ये आणखी वेगवेगळे भरपूर प्रकार आहेत. त्यातले काही जे महत्वाचे वाटतात तर ते मी इथे फक्त तुम्हाला सांगतोय. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला एखाद्या व्यक्तीची इन्व्हेस्टमेंट दिलेली असते. त्या इन्व्हेस्टमेंट वरती त्याला जे काही रिटर्न्स मिळतात तर त्याचं जो काही रेट आहे तर तो कॅल्क्युलेट करायला विचारला जाऊ शकतो. तर हा जो काही पहिला पार्ट आहे शेअर्स अँड डिव्हिडंड, याच्यामध्ये आता याच्यामध्ये बोनस शेअर्स, डिव्हिडंड असेल किंवा बोनस शेअर्स असतील, याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो, म्हणजे डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचा असेल, बोनस शेअर्स असतील तर त्याच्यावरती त्याला रेट ऑफ रिटर्न किती आहे, अशा पद्धतीचे पण प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, मग थेरी प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तर याच्यामध्ये डिफाईन द टर्म डिव्हिडंड शेअर्स किंवा टाइप्स ऑफ शेअर्स, मग त्याच्यामध्ये इक्विटी शेअर्स असेल, प्रेफरन्स शेअर्स असेल, क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स असेल, नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स असेल, त्यानंतर त्याच्यामध्ये व्हॉट डू यू मीन बाय बोनस शेअर्स असं विचारलं जाऊ शकतं. असे वेगवेगळे जे काही टर्म आहेत तर त्या टर्म सुद्धा यामध्ये विचारल्या जाऊ शकतील आणि एक थेरी क्वेश्चन त्याच्यामध्ये असतो. देन सेकंड पार्ट, आता म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड मध्ये काय? म्युच्युअल फंड मध्ये जास्त थेरी पार्ट आहे. म्युच्युअल फंड मग त्याच्यामध्ये फंड्स जे आहेत तर त्याचे जे काही टाइप्स असतील तर ते टाइप्स विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बेनिफिट्स, इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड म्हणजे बेनिफिट्स ऑफ इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड मध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचे काय बेनिफिट्स आहेत किंवा म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि म्युच्युअल फंड मध्ये किंवा कशा पद्धतीने म्युच्युअल फंड चालतात, त्याचे जे काही महत्वाच्या कन्सेप्ट आहेत तर त्या कन्सेप्ट सुद्धा याच्यामध्ये डिफाईन करण्यासाठी विचारले जाऊ शकतात. एंट्री लोड, एक्झिट लोड, व्हॉट डू यू मीन बाय एनएव्ही, असे बरेचसे जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते विचारले जाऊ शकतील. त्यानंतर कॅल्क्युलेशन साठी प्रॉब्लेम्स ऑन कॅल्क्युलेशन ऑफ एनएव्ही, याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. कारण प्रॉब्लेम जो आहे तर तो म्युच्युअल फंड वरती फार कमी विचारले जातात. जनरली प्रॉब्लेम्स ऑन कॅल्क्युलेशन ऑफ एनएव्ही वरती प्रॉब्लेम्स विचारले जातात. ऑलरेडी तुम्हाला याच्यावरती प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत किंवा तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याच्यावरती एंट्री लोड किंवा एक्झिट लोड चार्ज केलेला असेल किंवा त्याची जी काही एनएव्ही असेल, करंट एनएव्ही दिलेली असते आणि मग त्याच्यामध्ये असणारा जो काही प्रॉफिट असेल किंवा जे काही रिटर्न्स आहेत तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारले जाऊ शकतात. हा झाला सेकंड चॅप्टर. ओके. थर्ड, पॉप्युलेशन अँड सॅम्पल. पॉप्युलेशन अँड सॅम्पल. सो द फर्स्ट पार्ट इज द स्टॅटिस्टिक्स. याच्यामध्ये पहिला पार्ट जो आहे तर तो काय आहे? स्टॅटिस्टिक्स. याच्यामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं हे पण खूप महत्वाचं आहे. स्टॅटिस्टिक्स मध्ये
सगळ्यात महत्वाचं काय तर याच्यामध्ये तुम्हाला काही स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. त्यानंतर स्कोप ऑफ स्टॅटिस्टिक्स, इंडस्ट्री, स्कोप ऑफ स्टॅटिस्टिक्स इन इंडस्ट्री, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्स, देन सोशल सायन्स, असा एखादा क्वेश्चन जो आहे तर तो विचारला जाऊ शकतो की ज्याचा थेरॉटिकल क्वेश्चन, हा जो काही थर्ड युनिट आहे तर हे पूर्णपणे थिअरी बेस आहे. याच्यावरती फक्त थेरॉटिकल क्वेश्चन विचारले जातात. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम विचारला जात नाही. ओके. त्यानंतर पॉप्युलेशन अँड सॅम्पल. आता याच्यामध्ये पॉप्युलेशन सॅम्पल याच्यावरती थिअरी प्रश्न विचारले जातात. डिफाईन द टर्म पॉप्युलेशन अँड सॅम्पल किंवा डिफाईन द टर्म सॅम्पलिंग फ्रेम, याच्या ज्या काही वेगवेगळ्या टर्म आहेत तर त्या विचारल्या जातात. ऑल्सो आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे एक्सप्लेन इन डिटेल प्रोसिजर ऑफ सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट, आणि दुसरा आहे सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट, आणि तिसरा प्रकार आहे स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग. स्ट्रॅटिफाईड तीन मेथड ज्या आहेत तर त्याच्या प्रोसिजर आपल्याला विचारल्या जाऊ शकते. म्हणजेच काय तर इथे तुम्हाला तुमच्या ज्या काही प्रोसिजर आहेत तर त्या प्रोसिजर विचारल्या जाऊ शकतील. म्हणजे इथे प्रोसिजर हाऊ टू फाइंड सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट, सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट आणि स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग. याचे ऑलरेडी मी एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्या व्यवस्थितपणे नोट्स पण दिलेल्या आहेत. त्या नोट्स जर तुम्ही व्यवस्थितपणे वाचल्या तर अगदी शॉर्ट मध्ये विथ एक्झाम्पल ह्या प्रोसिजर एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर तुम्ही चांगल्या त्या नोट्स बऱ्यापैकी व्यवस्थितपणे वाचल्या तर लगेचच तुमच्या लक्षात ते येऊ शकतं की कशा पद्धतीने तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. अगदी अतिशय सोप्या भाषेत त्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याचे जे काही फॉर्म्युले आहेत तर ते व्यवस्थितपणे पाठ करा त्याप्रमाणे, आणि घरी तुम्ही प्रॅक्टिस करा. जोपर्यंत तुम्ही एक्झाम्पलची प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचे एक्झाम्पल परीक्षेमध्ये सॉल्व्ह करता येणार नाही. आता परीक्षेला सामोरं जाताना किंवा एक्झाम जी आहे तर ती एक्झाम फेस करताना अगोदर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे आहे तर सगळ्यात महत्वाचं काय तर अभ्यास कसा करायचा. बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही अभ्यास जो आहे तर तो कसा करायचा हेच तुमच्या लक्षात येत नाही. म्हणजे बिझनेस मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स हा जो काही सब्जेक्ट आहे तर या सब्जेक्टला अगोदर काय करायचंय तुम्ही सगळं जे काही व्यवस्थित थेरॉटिकल पार्ट आहे तर तो स्टडी करायचा. कोणकोणते फॉर्म्युलेज तुम्हाला यूज करायला लागणार आहेत तर ते व्यवस्थितपणे काय करायचे एका कागदावरती लिहून घ्यायचे, ते व्यवस्थित समजावून घ्यायचे आणि एक एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. तुम्ही जर त्याची प्रॅक्टिस केलेली नसेल तर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येत नाहीत. परीक्षेमध्ये सुरुवातीला कोणतंही एक्झाम्पल किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना यू शुड हॅव टू रीड द एक्झाम्पल केअरफुली. काळजीपूर्वक ते एक्झाम्पल वाचा. त्यामध्ये व्हॉट इज गिव्हन दॅट, त्याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन गिव्हन आहे, दिलेली आहे. त्यानंतर ते एक्झाम्पल आपल्याला कोणत्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करावं लागेल याच्यावरती थोडासा विचार करा आणि मग नंतर ते एक्झाम्पल सॉल्व्ह करा. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही आणि त्यामुळे आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येत नाही. अगोदर ते विचार करा, व्यवस्थित एक्झाम्पल समजावून घ्या, कशा पद्धतीने आपल्याला ते सॉल्व्ह करायचे त्याच्यावरती 1 मिनिट विचार करा आणि नंतर ते एक्झाम्पल सॉल्व्ह करा. अतिशय कमी वेळेत हा पेपर तुम्हाला 35 मार्कांचा पेपर सोडवण्यासाठी 2 तासांचा वेळ आहे. 35 मार्कांचा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तासांचा वेळ आहे. हा खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचं व्यवस्थितपणे कोणत्याही प्रकारची घाई न करता व्यवस्थितपणे ते एक्झाम्पल वाचायचं आणि ते सॉल्व्ह करायचे. ओके. आता तुम्हाला सर्वप्रथम मी काही सूचना सांगतोय. तुमचा
बिझनेस मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स या विषयाचा सिलेबस तुमच्या गुगल क्लासरूम वरती पाठवलेला आहे. क्वेश्चन पेपरचा जो काही पॅटर्न आहे तर तो तुमच्या गुगल क्लासरूम वरती पाठवलेला आहे. त्यानंतर पॉप्युलेशन अँड सॅम्पल याच्या सर्व थेरी नोट्स तुमच्या गुगल क्लासरूम वरती पाठवलेले आहेत. त्यानंतर चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 च्या जर तुमच्या नोटबुक कंप्लीट असतील तर काही अडचण येणार नाही. जे क्लासरूम मध्ये शिकवलेलं आहे तर ते व्यवस्थितपणे तुम्ही करा. काही अडचण येणार नाही. जर तुमच्याकडे तुमच्या नोट्स कंप्लीट असतील तर त्या नोट्स व्यवस्थितपणे वाचा. काही अडचण येणार नाही. ओके. जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही थोडक्यात